हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलंय, मात्र विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय आलं हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। विदर्भाच्या वाट्याच्या अधिवेशनामध्ये मुंबईसाठी सर्वाधिक घोषणा होत्या असा आरोप विरोधक करतात, तर विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून काढत असल्याची आकडेवारी सरकार सध्या पुढे करतंय। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या नंतर मुंबई राजधानी बनली तेव्हा नागपूर आणि विदर्भावरती अन्याय झाल्याची भावना येऊ नये म्हणूनच हिवाळी अधिवेशन हे नागपूरला घेतलं जातं आणि या अधिवेशनावरती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होतो। इथे विदर्भाच्या विकासाची चर्चा होणं अपेक्षित असतं, पण यंदाच्या अधिवेशनामध्ये तरी ही चर्चा झाली आहे का जाणून घेऊया। हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। 7 दिवस अख्खं मंत्रिमंडळ, अधिकारी, संपूर्ण प्रशासन मुंबईतून नागपुरात डेरे दाखल झालं होतं। विदर्भासाठी घेण्यात येणाऱ्या या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं असा प्रश्न आता विचारला जातोय। याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे। 65,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे। कंपन्यांची नावं आहे आवाडा, वर्धान लिथियम, वारी एनर्जी, पॉवर लाईन ऊर्जा, रिलायन्स, BSNL सोलार, आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स, नोवोसिस आणि ज्युपिटर। आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर 1 होणार आहे सोलर मॉड्यूलमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात महायुती सरकारनं विदर्भाला न्याय दिला अशी भावना बोलून दाखवली। विदर्भासाठी दावोसमधून 5 लाख कोटींची गुंतवणूक आणली असा उल्लेखही त्यांनी केला। गडचिरोली सारख्या नक्षल भागामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कारखाने जात नव्हते। आज कितीतरी कारखाने, जिंदाल सारखे, लॉइड सारखे कितीतरी कारखाने या ठिकाणी गडचिरोलीमध्ये जाऊ इच्छित आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दावोसमध्ये देखील जे करार झाले मी मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणापैकी गडचिरोलीमध्ये देखील उद्योजकांनी करार केले आणि त्यामुळे 5 लाख कोटींचे जे सामंजस्य करार झाले ते विदर्भासाठी झालेले आहेत। विरोधकांनी मात्र यावरून सरकारवर टीका केली। अधिवेशन विदर्भासाठी, घोषणा मुंबईसाठी असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला गेला। सरकारी तिजोरीतून पैसे वाटता आले पाहिजेत। सरकारी तिजोरीतून लोकांना पैसे वाटून त्यांची मतं घेता आली पाहिजेत आणि ते करायचं असेल तर पुरवणी मागण्या मान्य केल्याशिवाय ते पैसे आपल्याला उधळता येणार नाहीत, लोकांना वाटता येणार नाहीत आणि म्हणून हे जनतेला न्याय देण्याकरता अधिवेशन नव्हतं तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याकरता म्हणून हे अधिवेशन होतं। तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आत्ताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरटं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल। वांजोरटं ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे। 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता। विदर्भाचे प्रश्न सोडवावेत, विदर्भातल्या संत्र्याचा, कापसाचा शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे। मुळात हिवाळी अधिवेशन नागपूरला का घेतलं जातं यावर एक नजर टाकूया। स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरर प्रांताचा भाग होता। आता सगळा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्राचाही काही भाग मिळून ब्रिटिशांनी CP अँड बेरर हा प्रांत तयार केला होता। या मध्य प्रांताची राजधानी होती नागपूर, तर बेरर प्रांताची राजधानी होती अचलपूर। भारत स्वतंत्र झाल्यावर विदर्भ तत्कालीन बॉम्बे स्टेट सोबत जोडला गेला। महाराष्ट्र राज्याची बोलणी सुरू झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी होणार हे पक्क झाले। नागपूरनं आपला राजधानीचा दर्जा गमावला
हा अन्याय दूर करण्यासाठी 1953 साली महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नागपूर करार झाला। त्यानुसार नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला। विधानसभेचं एक सत्र नागपूरला होईल आणि ते किमान 2 आठवड्यांचं असेल असं ठरलं। विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष किती आणि कसा भरून काढला याची आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली। पहिला जी आर आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी जी आर काढला होता 9,611 कोटीचा। यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। आणि इथे हे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत, ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत। विदर्भात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर आपण तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करतो। त्यामुळे येथील किमान विदर्भाच्या अनुशेषांवर, इथल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर, इथल्या लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी सजग आणि गंभीर असायला हवा अशी अपेक्षा असते। पण यंदा विदर्भातील हिवाळी अधिवेशनावर विदर्भापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींची सावली पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह अभिषेक मुटाळ, अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।